नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला। तर बघा काय बातमी, राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्तीचं वय वाढण्याचा विचार करून महाराष्ट्र राज्य सरकार आपल्या रोजगार धोरणात महत्त्वपूर्ण बदल करण्याचा विचार करत आहे। मुख्यमंत्री यांनी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या प्रतिनिधीशी भेट घेऊन सेवानिवृत्तीच्या वयाच्या वाढीसह विविध मागण्यांबाबत चर्चा केल्याने ही घटना घडली आहे। हा लेख संभाव्य धोरणातील बदलाने राज्य कर्मचाऱ्यांसाठी त्यांचे परिणाम याबद्दल तपशीलवार माहिती देतो। निवृत्तीच्या वयात प्रस्तावित बदल राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचं वय 58 वरून 60 वर्ष करण्याबाबत राज्य सरकार गांभीर्याने विचार करत असल्याची ग्वाही मुख्यमंत्री यांनी दिली आहे। या प्रस्ताव केंद्र सरकारने भारतात येथील 25 राज्याच्या पद्धती सुसंगत आहे, जेथे सेवानिवृत्तीचं वय आधीच 60 वर्ष निर्धारित केले आहे। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्तीचं वय 60 वर्ष करण्याबाबत कारवाई करण्यास प्राधान्य दिले जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे। हे पाऊल अंमलात आणल्यास निवृत्ती वयाच्या धोरणाच्या बाबतीत महाराष्ट्र भारतातील बहुसंख्य राज्य आणि केंद्र सरकारच्या बरोबरीने येईल। महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघासोबत बैठक शुक्रवारी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली। या बैठकीला मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव भूषण गगराणी यांची उपस्थिती होती। या बैठकीत महासंघाचे विविध मागण्या मांडल्या आणि मुख्यमंत्र्यांची चर्चा केली। निवृत्तीचं वय वाढवणे आणि जुनी पेन्शनचा लागू करणे यासह राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे लाभ केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसह संरेखित करण्यावर प्राथमिक लक्ष केंद्रित करण्यात आले। बैठकीत चर्चेचा आणखी एक महत्त्वाचा विषय जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करणे। फेडरेशन जुन्या पेन्शन योजनेच्या अंमलबजावणीची तपासणी करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीसमोर आपली बाजू मांडण्यासाठी आणखी वेळ देण्याची विनंती केली आहे। ही विनंती राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन समस्येचे महत्त्व अधोरेखित करते आणि निर्णय प्रक्रियेत त्यांच्या दृष्टिकोनाचा पूर्णपणे विचार करणे त्यांची इच्छा। राज्य अधिकारी महासंघाचे अध्यक्ष संस्थापक आणि मुख्य सल्लागार जी.डी. कुलथे यांनी बैठकीच्या निकालाबद्दल माहिती दिली। सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय 60 करण्याच्या प्रस्तावावर गांभीर्याने विचार करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं त्यांनी नमूद केलं आहे। महासंघाने आपली मागणी रितसर मुख्यमंत्र्यांकडे सादर केल्याचे त्यांनी आवर्जून सांगितलं। त्यांनी असे नमूद केले की त्यांनी सेवानिवृत्तीचं वय वाढवून चालू महिन्याच्या आत लागू करण्याची विनंती केली। त्यांनी तुलनेचा एक महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित केला की भारतातील 25 राज्यांनी केंद्र सरकारच्या मॉडेलचे अनुसरण करून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्तीचं वय 60 वर्ष आधीच निर्धारित केलं आहे। याउलट महाराष्ट्र सध्या आपल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तीचं वय 58 वर्ष आहे। तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।